तुम्ही जर ह्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवले ना तर तुमचे लाडू अजिबात कडक होणार नाहीत आणि खायला ते एकच नंबर लागतील। तर याला बनवायला सगळ्यात पहिले तर आपल्याला इथं तीळ भाजून घ्यायचे आहेत। मी इथे 1 वाटी भरून तीळ घेतलेले तर तीच 1 वाटी भरून मी गुळ पण घेतलेला आहे। तीळ भाजल्याच्या नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता मी इथे पहिलेच भाजलेले शेंगदाणे वापरत आहे। शेंगदाणे भाजल्याच्या नंतर लगेच गॅसवर एक कढई ठेवायची, कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी ओतून द्यायचं आणि आपलं भगुलं त्याच्यात ठेवून द्यायचं आणि भगुल्यामध्ये गुळ टाकून द्यायचं आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून त्याला चांगलं वाफवून द्यायचं। आता 7-8 मिनिटाच्या नंतर याला खोलून पाहिलं का तर आपलं गुळ पिघळून जातो। पाक पिघळला का मग लगेच एक कढईने तर भांडं घ्यायचं, त्याच्यात भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि पाक टाकून द्यायचा आणि थोडीशी विलायची पावडर आणि तूप टाकून याला चांगलं हलवून घ्यायचं। तूप टाकल्यामुळे आपल्या लाडूला चांगली चमक येते आणि लाडू बांधताना आपल्या हाताला पण चिटकत नाही। हे सर्व चांगलं मिक्स झालं का मग हाताला तूप लावून घ्यायचं आणि त्याचे चांगले लाडू बनवून घ्यायचे। आणि हे नक्की लक्षात ठेवा की ते मिश्रण जादा थंड पण नाही झालं पाहिजे, नाही तर आपले लाडू बांधणारच नाही। आता आपले सगळे लाडू बनवून तयार आहेत। बघा कसले भारी लाडू बनलेले आहेत। तुम्ही जर या पद्धतीने लाडू बनवले ना तर ते किती दिवस ठेवले ना तरी पण कडक होणार नाहीत। तर तुम्ही पण संक्रांतीला या पद्धतीने लाडू बनवून बघा। तुमचे लाडू कसे झाले ते कमेंट मध्ये सांगायचे मला अजिबात विसरू नका।